ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत रविराजला प्रिया ही माझी मुलगी आहे या गोष्टीचा खूप मनस्ताप झालेला असतो। तर इकडे सर्वजण गेस्ट रूममध्ये बसलेले असतात। रविराजला प्रियाचा भयंकर राग आलेला असतो। तर नेहमीप्रमाणे सायली रविराजचा राग घालवते। सायली रविराजला म्हणते, प्रियाचे कारस्थान हे आपल्यासाठी नवीन आहे का? तुम्हाला तर माहीत आहे प्रिया कशी मुलगी आहे। त्या रविराज सायलीला म्हणतो, माहीत आहे ग, पण एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं कधीच वाटले नव्हते। कोणत्या तोंडाने त्या अश्विनसमोर जायचं हेच कळत नाही। बिचारा अश्विनचा काय दोष आहे? खरं तर मला त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत आहे। त्याची ही बायको असे कारस्थान त्याच्या पाठीमागे करत आहे या गोष्टीचंच खरंच मला खूप खूप वाईट वाटत आहे। प्रतिमाने त्या प्रियाला किती जीव लावला आहे हे पण ते विसरून गेली का? त्यावर सायली रविराजला म्हणते, तुम्हाला कोण म्हटलं की प्रतिमा आता तिला स्वतःची मुलगी समजतात? तुम्ही ज्याप्रमाणे आता तन्वीला मुलगी समजत नाही ना, आता प्रतिमा आत्यासुद्धा आता तिला मुलगी समजत नाहीत। कारण प्रतिमा आत्यासमोर सर्व काही आलेलं आहे आणि त्यांना खरं समजलेलं आहे ती त्यांची मुलगी नाही। तर सर्व घडलेला प्रकार सायली रविराजला सांगते। आम्ही आगेचे पण नाटक केले होते, त्यामध्ये प्रियाने प्रतिमा आत्याला वाचवले नाही। त्याचबरोबर प्रतिमा आत्याने तन्वीला घरी जेवण्यासाठी बोलवले, तिच्या आवडीचं जेवण देखील तिला आवडले नाही। अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या प्रतिमा आत्याला खटकलेल्या आहेत आणि त्यामुळेच आता खात्री पटली आहे की प्रिया तुमची खरी मुलगी नाही। आणि हे ऐकून रविराजला खूपच छान वाटते। तर सायली प्रतिमाला आणि रविराजला म्हणते, आजपासून खरी मुलगी मी तुमचीच आहे असं म्हणून दोघींना पण प्रेमाने अतिशय घट्ट मिठी मारते। दोघांच्या डोळ्यातील पाणी पुसते। आजपासून मीच तुमची खरी मुलगी आहे। मी तर मानत होते पण तुम्ही पण आता मला तुमचीच मुलगी माना असं म्हणून ती त्यांचा जो राग आहे तो दूर करते। प्रेमाने दोघांना अतिशय जवळ घेते आणि मुलीचा आधार देऊन ती दोघांना पण खूप जीव लावते। सायलीचे गोड बोलणं ऐकून रविराज आणि प्रतिमा पण अतिशय खुश होतात। असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।